सोलापूर शहराच्या छातीतून वाहणारी, सह्याद्रीच्या कुशीतून जन्मलेली, तुळजापूरच्या डोंगरातून सावरगाव मार्गे शहरात येणारी आणि नंदूर येथे सीमेला मिळणारी ऐतिहासिक आदिला नदी आज अस्तित्वाच्या लढाईत एकटी उभी आहे आणि तिला एकट्याने सोडण्याचे काम चक्क महापौरांनी केले आहे। 1872 साली सोलापूर नगरपालिका स्थापन झाल्यानंतर शहराला पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला। ब्रिटिशांनी एकरूप जवळ आदिला नदीवर बंधारा घालून पाणी अडवले। नदी कालव्यात रूपांतरित झाली। नदीच्या मूळ पात्राची जमीन हळूहळू कालव्याच्या बाजूची जमीन म्हणून ओळखली जाऊ लागली आणि इथूनच सुरू झाला एक नियोजनबद्ध इतिहास मिटवण्याचा कट। 5 मे 1992च्या हद्दवाढीनंतर नदीपात्राच्या बाजूच्या शेतकऱ्यांनी संधी साधली। नदीपात्राची जमीन उतार्यावर चढवली, त्या जमिनी डेव्हलपर्सना विकल्या आणि डेव्हलपर्सनी तर कहरच केला। चक्क नदीपात्रातच इमारती उभ्या राहिल्या। आज पाऊस पडला की नागरी वसाहतींमध्ये पाणी शिरते, नाल्याचे पाणी आले अशी ओरड होते, पण वास्तव हे आहे की ते पाणी नाल्याचे नाही तर ते नदीचे आहे। नदी आपल्या मूळ पात्राकडे परतत आहे आणि त्याला कोणी अडवू शकत नाही। आता या सगळ्या प्रकरणावर कळस म्हणजे महापौरांनी अधिकाऱ्यांना आदेश दिला आहे की आदिला नदीच्या पात्राची पालिका दप्तरी नाला अशी नोंद करावी। नदी ही नदी झाली आणि ह्याचा उल्लेख टीपी आणि टीपीला ह्याचा जे उल्लेख आहे नालाचा म्हणून उल्लेख आहे, सीना नदी नाही आहे ऍक्च्युली। हे म्हणजे काय? सोलापूरच्या इतिहासात शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या नदीला महापौर नाला म्हणणार? मतांच्या बाजाराची किंमत मोजण्यासाठी एका ऐतिहासिक नदीचा बळी द्यायचा का? आम्ही स्पष्टपणे सांगतो, ज्या महापौरांना आदिला नदी नाला वाटते त्यांना सिद्धेश्वर तलाव डबके वाटायला वेळ लागणार नाही। महापौरांनी हे लक्षात घ्यावे की भारतीय संविधानाने कलम 49 राज्याला ऐतिहासिक वास्तू आणि राष्ट्रीय वारशाच्या संरक्षणाची विशेष जबाबदारी देते। कलम 51(अ)(f) नुसार आपल्या संमिश्र संस्कृतीचा वारसा जतन करणे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे, तर कलम 48(अ) आणि 51(अ) पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी राज्य व नागरिकांवर टाकते। महाराष्ट्र पाटबंधारी अधिनियम 1976च्या कलम 11 व 117 अन्वये नाले अधिसूचित करून अतिक्रमण हटाव व गाळ काढण्याचे काम करणे हे महापौरांचे कायदेशीर कर्तव्य आहे, किमान एवढे तरी करावे। हे देखील लक्षात असू द्या, नद्या, नाले, ओढे ही नैसर्गिक संपत्ती आहे। ब्रिटिशकालीन गॅझेटमध्ये ज्या नद्यांच्या नोंदी आहेत त्यावर थेट शासनाचा म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकार आहे। महापौरांनी यावर बोलणेच मुळात अधिकार क्षेत्राबाहेर आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पुढील पावले उचलावीत। पहिले, आदिला नदीच्या अस्तित्वाचे ब्रिटिशकालीन गॅझेट दाखले तपासावेत। दुसरे, 1992च्या हद्दवाढीनंतर महसूल विभागात नदीपात्राच्या जमिनींच्या किती नोंदी झाल्या याचा लेखाजोखा जाहीर करावा। तिसरे, आदिला नदीचे मूळ पात्र व त्याची सीमा निश्चित करावी। चौथे, नदीपात्रातील बेकायदेशीर बांधकामांवर तातडीने कारवाई करावी। आदिला नदी बोलत नाही, पण आदिला नदीचा इतिहास बोलतो। आदिला नदी शेकडो वर्षापासून सोलापूरकरांची ताण भागवली आहे। तिने कधी तक्रार केली नाही, पण आज तिच्या नदीच्या अस्तित्वाला कोणी नाला म्हणून संबोधत असेल तर सोलापूरकर कदापिही सहन करणार नाहीत। महापौर महोदय, नदीला नाला म्हटल्याने तो नाला होत नाही, पण इतिहासात मात्र आपल्या वक्तव्याची नोंद नक्कीच घेतली जाईल आणि इतिहास कदापिही आपल्याला माफ करणार नाही। ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे।